हॅलो, वेलकम टू द सपना संस्कारी युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुम्ही आता 7वीच्या इयत्तेमध्ये प्रवेश केलाय आणि 1.2 तारा अँड फ्रेंड्स यांचे जे गेम आहेत ना ते तुमच्यासाठी फार महत्वाचे आहेत. का महत्वाचे सांगते, कारण तुम्ही आता इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न करताय. इथे तुम्हाला रायटिंग येणं अपेक्षित आहे. त्यासाठीच तुम्हाला वेगवेगळे गेम दिलेत की ज्याच्या साहाय्यानं तुम्ही इंग्लिशचं लिखाण अधिक चांगल्या प्रकारे करू शकता आणि तुम्हाला काय येतं काय नाही येते हे पण तुम्हाला या निमित्ताने कळतंय, हो की नाही. आणि जर तुम्ही टीचर असाल तर तुमच्या विद्यार्थ्यांसाठी हा बेस्ट व्हिडिओ आहे. यामुळे त्यांना कळणार आहे की नेमका हा गेम कसा सोडवायचा किंवा डायलॉग राईट कसा करायचा. कारण तुम्ही 10वी पर्यंत जाल ना, इथपर्यंत तुम्हाला डायलॉग रायटिंगचा उपयोग खूप जास्त होणार आहे. सो हा जो गेम 4 आहे ना, हा गेम 4 चं नाव काय, सीन्स आउट ऑफ द हॅट. असं वाटेल की टोपीतनं प्रसंग बाहेर काढायचे आहेत का, तर तसं नाहीये. बेसिकली याच्यामध्ये त्यांना काय अपेक्षित आहे की तुम्ही सीन्स आउट ऑफ द हॅट. राईट द फॉलोइंग टायटल्स ऑफ द डिफरंट सीन्स ऑन स्लिप ऑफ द पेपर. म्हणजे काय करायचंय, कागदाच्या चिठ्ठ्या करायच्या, त्याच्यावर वेगवेगळे सीन लिहायचे. सीन म्हणजे काय, प्रसंग लिहायचे. अँड पुट देम इन अँड अपटर्न्ड हॅट. अपटर्न्ड हॅट म्हणजे काय, उलटी टोपी. ज्या टोपी कशी असणार, तिचं तोंड वरच्या दिशेला असणार, नाही तर डोक्यात आपण टोपी अशी खाली घालतो ना. फ्रॉम पेअर्स ड्रॉ लॉट्स. इच पेअर शुड इनॅक्ट द सीन रिटर्न ऑन देअर स्लिप. ड्रॉ लॉट्स म्हणजे काय, ड्रॉ लॉट्सचा अर्थ असा होतो की तुम्ही चला या कुणी पण या टोपीत हात घाला आणि मग ज्याला जी चिठ्ठी मिळेल त्याने ते घ्यायचं, त्याला म्हणतात ड्रॉ लॉट्स. इच पेअर म्हणजे प्रत्येक जोडी काय करणार, शुड एनॅक्ट. एनॅक्ट करणं म्हणजे अभिनय करून दाखवणं, त्या चिठ्ठीमध्ये सांगितलं तसं. द सीन्स रिटर्न ऑन देअर स्लिप्स. आणि सीन्स लिहिलेले आहेत, तुम्ही हे वर्गात आरामात घेऊ शकता, आरामात करू शकता, कारण प्रसंग लिहिलेत. फक्त मुलांना बोलतं करणं, मुलांना इंग्लिशचा सराव करणं आणि तुम्हाला स्वतःला माहिती असतं की कसं बोलायचं, का कोणत्या प्रसंगाला काय रिॲक्ट व्हायचं हे कळण्यासाठी हा खूप महत्वाचा गेम आहे. इच स्पीकर शुड गेट अ चान्स टू स्पीक ऍटलीस्ट 2-3 टाइम्स. इच स्पीकर म्हणजे काय, जो बोलणार त्याला 2-3 वेळा. असं नाही, हॅव युअर लंच, येस. डू यू वॉन्ट टू गो होम, येस. असं नाही, याला संभाषण नाही म्हणत, याला एकतर्फी संभाषण म्हणतात. येस आणि नो नाही करायचं, अर्थपूर्ण आपल्याला डायलॉग डिलिव्हर करायचं. आता आपण इथे बघतोय की आपल्यालाही माहिती आहे तारा आहे ही, आणि हा कोण आहे मला कोण सांगेल. सो इट्स क्राउडेड अराउंड हिअर. व्हॉट्स अ परफेक्ट जॉगिंग ट्रॅक, लेट मी गो. हा टोटो आहे, ही तारा आहे, हा कोण आहे, याचं नाव मला सांगायचं. तुम्ही हा पटकन कमेंट करून सांगायचं की याला काय म्हणतात, याचं नाव काय, कारण आपण 6वीला शिकलोय. आता आपण बघूयात नेक्स्ट पेजवर. इथे पहिला जो सीन आहे तो आपण आता पटकन करूया. आस्किंग अ फ्रेंड टू हिज पोस्टल ऍड्रेस. एखाद्याला जर घरचा पत्ता विचारायचा, कॉमन डायलॉग आहे, तुम्ही कोणालाही घरचा पत्ता विचारू शकता. कसं सुरुवात करायची, जयेश, हाय रामा. रामा म्हणते हाय जयेश. सुरुवात हाय, कारण मित्र आहात तुम्ही. जर तुम्हाला एखाद्या सरांशी बोलायचं असतं तुम्ही काय म्हटले असते, हॅलो सर, हॅलो अंकल, असं वडीलधाऱ्यांना हॅलो म्हणायचं असतं. मित्र आहे म्हणून आपण हाय न सुरुवात केली आहे. जयेश म्हणतोय, रामा, आय वॉन्ट टू सेंड यू अ गिफ्ट, कॅन यू प्लीज गिव्ह मी युअर ऍड्रेस. तो म्हणतोय, रामा मला ना गिफ्ट द्यायचंय तुला, तर तुम्हाला तुझा ऍड्रेस देतोस का. तर पुढे काय होतंय, राम म्हणतोय, ओ शुअर टेक इट. हो नक्कीच देणार. तर जयेश म्हणतोय, थँक्यू डिअर फ्रेंड. तो थँक्यू बोलतोय, राम म्हणतोय, डोंट से थँक्स. आता एक तुम्हाला सांगते, इंग्रजी भाषेमध्ये मॅनरिझमला फार महत्व आहे. आपण कसं, अरे काय रे काय चाललंय, चल येतो मी. इथे तुम्हाला थँक्यू, सॉरी हे बोलणं गरजेचंच आहे, त्याशिवाय ते संभाषण इंग्लिश मधलं होणार नाही. आले लक्षात. मॅनरिझम एटिकेट्सला महत्व द्यायचं. आपली भाषा मराठी भाषा खूप छान आहे, खूप सुंदर आहे, पण आपण अनुवाद करतो, म्हणजे मराठीतलं इंग्लिश नाही करत आहे. इंग्लिश डायलॉग लिहितोय, इंग्लिश मधले लिहितोय. आणि आपल्या मातृभाषेमध्ये आपल्याला माहिती असतं, आपली कलेक्टिव्हिटी असते की आपल्या भाषेत आपण बोलतो, हा चल येतो, आपल्याला एवढं पुरतं. अगदीच ते हा आम्ही येतो, हा धन्यवाद, हा चालेल, हा एवढं आपण नाही बोलत. पण इंग्लिश डायलॉग लिहिताना आपल्याला ही काळजी घ्यायची. सो द नेक्स्ट आहे आस्किंग अ फ्रेंड फॉर हिज टेलिफोन नंबर. आता कोणालाही तुम्ही टेलिफोन नंबर विचारता की नाही, मग कसा विचारायचा इंग्लिशमध्ये बघा. जय म्हणतोय, हॅलो आय एम अमीर. काय म्हणतोय, हॅलो आय एम अमीर. जय, आय एम न्यू इन द स्कूल सो कॅन यू हेल्प मी. मी ना या शाळेत नवीन आहे, मला मदत करतो का. आमिर काय म्हणतो, येस, वाय नॉट, नक्कीच करणार. सर्टनली आय विल हेल्प यू. सर्टनली म्हणजे काय, नक्कीच करणार.
मी तुला मदत करणार आहे असं तो म्हणतोय. जय, कॅन यू गिव्ह मी युअर नंबर? तुम्हाला तुझा नंबर येतोस का? आय कॅन कॉल यू अँड आस्क यू अबाउट स्कूल. मी तुला फोन करेल आणि शाळेबद्दल विचारेल. आमिर म्हणतोय राईट डाऊन द नंबर प्लीज. तू लिहून घे माझा नंबर. जय म्हणतोय थँक्स आमिर. म्हणजे हे थँक्स म्हणणं प्रत्येक वेळी गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक वाक्याला थँक्स नाही म्हणायचंय. जिथे गरज असेल तिथेच थँक्स म्हणायचे, हेही लक्षात ठेवा, नाहीतर कन्फ्युजन व्हायचं. Talking to a friend only in exclamations while you are walking around in a garden. तुम्ही गार्डन मध्ये बागेत फिरताय. एक्सक्लेमेशन म्हणजे काय? उद्गारवाचक. उद्गार कधी बाहेर पडतात? आ हा हा, काय सुंदर फिश टँक आहे, वाह काय सुंदर निसर्ग आहे. हे आपल्या तोंडून कधी बाहेर येतं? जेव्हा आपल्याला असं दिसतं काय मोर नाचतोय भारी. हे आपण कधी उद्गार बाहेर काढतो? जेव्हा आपल्याला छान वाटतं तेव्हा. मग तुम्ही गार्डन मध्ये आहात आणि गार्डन मध्ये तुम्हाला सुंदर सुंदर गोष्टी दिसतात तर तुम्हाला वाटणारच ना आ हा 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 काय मस्त आहे, वाह काय छान आहे. तर हे जे उद्गार आपल्याला इंग्लिश मधनं काढायचे. सो एक्सक्लेमेशन म्हणजे काय? उद्गार. आणि उद्गार कसे दाखवतात? एक्सक्लेमेटरी मार्क. आणि तो एक्सक्लेमेटरी मार्क कसा असतो ना, एक्सक्लेमेशन म्हणजे विस्मयाबोधक. तो हा मार्क फार महत्वाचा. या मार्कच्या सहाय्याने आपल्याला एक्सक्लेमेशन कळतं. यूज अँड एक्सक्लेमेशन पॉइंट. सो एक्सक्लेमेशन पॉइंट हा फार महत्वाचा आहे. टू शो इमोशन, एम्फसिस टू सरप्राईज. कारण उद्गार आपला आश्चर्य व्यक्त करतात. आ हा हा काय असं जे होतं ना, डोळे विस्फारतात, ते आश्चर्य व्यक्त करणे. सो इथे आपण बघतोय राणी. हाऊ बिग युअर गार्डन इज. काय मोठं गार्डन आहे तुझं. तर शशी काय म्हणतोय? हॅव यू सीन आवर ब्युटिफुल फ्लावर्स. तू आमची फुलं पाहिलीस का, किती सुंदर आहे. शशी म्हणतोय. राणी म्हणते वाव दिस लोटस इज अमेझिंग. काय सुंदर कमळ आहे तुझं. शशी म्हणते लेट मी शो यू द पॉन्ड. मी तुला माझं तळ दाखवतो. राणी म्हणते युअर फ्लावर्स आर रिअली ब्युटिफुल. काय सुंदर फुलं आहेत ही. आता आपण इतकं सीन्स शिकलोय. आता पुढचे सीन्स पण आपण बघूया. तर इथे आस्किंग अ फ्रेंड टू लेंड यू हर नोटबुक. आता काय होतं, वर्गामध्ये आपण जातो आणि आपण म्हणतो की अरे मला ना काल आलो नव्हतं, तेवढी वही द्या ना तुझी. तर इथे इन्व्हायटिंग अ फ्रेंड टू युअर बर्थडे पार्टी. ते राहिले आपलं, ते पहिलं कम्प्लीट करू. तर इथे सारा हाय टिनू आर यू फ्री ऑन फ्रायडे. तू फ्री आहेस का फ्रायडेला? तर टिनू विचारते व्हॉट्सअप, काय आहे नेमकं. सारा आय हॅव अ बर्थडे पार्टी ऍट माय होम. माझ्या घरी बर्थडे पार्टी आहे. प्लीज कम टू जॉईन द पार्टी. प्लीज तू माझ्या पार्टीला येशील. टिनू म्हणते आय विल कम देअर अँड विल हॅव ग्रेट फन टुगेदर. मी नक्की येईल आणि आपण खूप मजा करू. आस्किंग अ फ्रेंड टू लेंड यू हर नोटबुक. मित्र तुम्हाला वही मागणार आहे. कसं मागणार? अनु हाय तनू वेअर आर यू एस्टरडे. कुठे होतीस तू काल. तनू आय वॉज सिक सो आय वॉज अनेबल टू कम. कॅन यू गिव्ह मी युअर नोटबुक. तुम्हाला तुझी वही देशील का. प्रश्न विचारलाय तर प्रश्नार्थक चिन्ह वापरणं गरजेचं आहे. मित्रांनो हे लक्षात ठेवा. विच सब्जेक्ट नोटबुक यू वॉन्ट. तुला कोणत्या विषयाची वही आहे म्हणजे पाहिजे. तनू म्हणते आय वॉन्ट इंग्लिश नोटबुक फॉर स्टडी. मला इंग्लिशची वही पाहिजे अभ्यासासाठी. अनु म्हणते टेक इट अँड रिटर्न इट टुमॉरो. घे पण मला उद्या परत दे. तर तनू म्हणते थँक्यू. हे झालं कॉन्व्हर्सेशन. तुम्ही तुमचे थोडेफार चेंजेस पण करू शकता की आणखी वेगळं छानसं कॉन्व्हर्सेशन पण तयार करू शकता. नेक्स्ट आपण सीन बघतोय सेइंग सॉरी टू समवन फॉर ट्रोडिंग ऑन हिज ऑर हर फूट. कोणाच्या तरी पायावर कचकन पाय देतो ना आपण, त्यावेळेस ते ट्रोडिंग म्हणजे त्या पायावर पाय दिले. आता त्याबद्दल आपल्याला सॉरी म्हणायचं. कसं म्हणायचं. व्हॉट आर यू डुईंग. तू काय करतोयस. एक्स्ट्रीमली सॉरी डिअर फॉर ट्रोडिंग यू. मला माफ कर मी तुझ्या पायावर पाय दिला. इट इज हर्टिंग मी. हे मला त्रास देते. हेन्स फोर्थ. तर बी काय म्हणतोय हेन्स फोर्थ आय विल टेक केअर ऑफ इट. सॉरी सॉरी माझ्याकडनं चुकून झालं, मी आता पुढे काळजी घेईन. ऑफरिंग अ ग्लास ऑफ वॉटर टू गेस्ट. आता पाहुणे आले, पाहुण्यांना पाणी विचारायचं. इंग्लिशमध्ये कसं विचारणार. मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मी नाही. इंग्लिशमध्ये म्हणतो ना मी ME मी म्हणजे मी. हॅलो मॅम हाऊ कॅन आय हेल्प यू. मी काय मदत करू शकतो तुमची. आपण कसं म्हणतो मराठीत या बसा. आपण असं अगदी काय मदत करू शकतो ना आपण म्हणतो पाणी घेता का, हे करता का. पण इंग्लिशमध्ये म्हणताना कसं म्हणायचं. सुरुवात करायची हॅलो मॅम हाऊ कॅन आय हेल्प यू. गेस्ट कोणचे पाहुणे असतील काय म्हणते आय एम कमिंग टू मीट युअर मदर. मी तुझ्या आईला भेटायला आलीये. मी बी सीटेड. तुम्ही बसून घ्या. आय एम कॉलिंग माय मदर.
मी माझ्या आईला बोलवतो. गेस्ट, आय विल वेट फॉर हर. मी तिची वाट बघते. मी अलाउ, वुड यू लाईक टू हॅव अ ग्लास ऑफ वॉटर. आता असं ना खूप फॉर्मल आहे हे बोलणं. तुम्हाला एक ग्लास पाणी दिलं चालेल का. पुढे गेस्ट मध्ये यस शुअर, थँक्यू. ओके, तर हे झालं या सीनचं संभाषण. आस्किंग युअर टीचर परमिशन टू एंटर ऑर लिव्ह द क्लास. जेव्हा तुम्हाला वर्गात यायचं असतं, वर्गाच्या बाहेर जायचं असतं, तर तुम्ही कसं परमिशन घ्या. आणि एक सांगते, हे सगळ्या सीन्सची तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस केली ना तर तुम्हाला एवढी वाक्य येतील ना इंग्लिशची. स्टुडंट, एक्सक्यूज मी मॅम. आपण कसं म्हणतो, ओ आत येऊ का, किंवा आपण असं नाही म्हणत. आपण अगदी मे आय कम इन टीचर वगैरे म्हणतो. तुम्ही काय म्हणता वर्गामध्ये येताना? बाई म्हणता, टीचर म्हणता का मॅडम म्हणता? तुम्ही तुमच्या टीचरला काय म्हणता? किंवा सर म्हणता का गुरुजी म्हणता? काय म्हणता तुम्ही तुमच्या शिक्षकांना? मला प्लीज सांगायला. तर स्टुडंट काय म्हणणार? एक्सक्यूज मी मॅम. टीचर म्हणते येस प्लीज. स्टुडंट म्हणेल मे आय कम इन, मी आत येऊ का? टीचर म्हणते कम इन, हो ये. आता इथे आन्सरिंग द फोन. फोन आलेला आहे तुम्हाला आणि तुम्ही फोनवर रिप्लाय करा. तुम्ही काय म्हणा, आम्ही तर फोनवर नेहमीच बोलतो. पण ते इंग्लिशमध्ये आपल्याला टोटल कॉन्व्हर्सेशन कसं करायचं बघा. ए, हॅलो, हु इज स्पीकिंग. कोण बोलतोय? बी, माय नेम इज मिस्टर आपटे. आय वुड लाईक टू टॉक टू युअर फादर. मी मिस्टर आपटे आणि मला तुझ्या वडिलांशी बोलायचंय. ए, माय फादर इज नॉट ॲट होम. माझे वडील घरी नाही आहेत. कॅन यू गिव्ह मी युअर मेसेज. तुम्ही तुमचा निरोप देता का मला? टेल him to call me on my number and it's urgent. तू तुझ्या वडिलांना सांग माझ्या फोनवर फोन करायला, कारण हे फार त्वरित करण्याची गरज आहे, लगेच करायची गरज आहे. ए, येस सर, हो नक्की सर, मी सांगतो, असा अर्थ नाही ते. थँकिंग युअर नेबर फॉर गिव्हिंग यू स्वीट्स. आता तुमच्या शेजाऱ्यांनी दिलंय. आता आपल्या घरी जर शेजाऱ्यांनी दिलं आपण काय म्हणू? थँक्यू काकू, किंवा काकू छान होती बरं का मिठाई, असं आपण अगदी म्हणू ना आपल्या भाषेत. पण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? Thank you auntie for giving me such a nice tasty sweets. बी म्हणजे व्हेरी गुड. आंटी म्हणणार व्हेरी गुड, दॅट यू लाईक इट. इफ यू वॉन्ट मोर प्लीज लेट मी नो. तुला अजून पाहिजे का? मी अजून देते. ए, नो थँक्स, दिस मच इज इनफ फॉर मी. अहो तुम्ही इतकी दिली तेवढीच पुरेशी माझ्यासाठी. इंटरप्ट युअर फ्रेंड्स ट्वाइस वाईल ही और शी इज टेलिंग यू समथिंग. आपल्याला सवय असते ना, आपला मित्र काहीतरी बोलायला लागला की त्याला थांबवायचं, पहिलं आपलं बोलणं बोलायचं. त्याला म्हणतात इंटरप्शन. थांबवायचं पुढच्याला आणि आपलं म्हणणं मांडायचं. असं दोनदा करायचं आपल्याला. ए, आय हॅव समथिंग, असं तो काहीतरी सांगतोय. आता हे डॉट 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 काय हे सांगतात की वाक्य तोडलंय. बी म्हणतोय वेट, लिसन टू मी फर्स्ट. वी आर गोइंग फॉर अ ट्रिप टू गोवा. ए, थांब थांब थांब, माझा ऐक पहिलं. आपण गोव्याला ट्रिपला जाऊ. लगेच ए म्हणतो आय वॉन्ट टू. तो सांगतोय आय वॉन्ट, मला काय पाहिजे. कट केलं त्याला. स्टॉप यार, आय ब्रॉट अ न्यू पेन टुडे. मी बघ नवीन पेन आणले. आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू. मला नाही तुझ्याशी बोलायचं. यू आर कंटिन्युअसली इंटरप्टिंग मी वाईल टॉकिंग. तू सारखं सारखं मला बोलताना तोडतोयस, मला तुझ्याशी बोलायचं नाही. तर हे झालंय संभाषण. आता हे नेक्स्ट आपण जे आहे ते कम्प्लीट करूया. आता इथे कोण आहे? मी आहे, हा टोटोय. आता हे कोण आहे सांगा मला. यांची नावं तुम्हाला माहिती आहे का? टीचर कुड यू एक्सप्लेन दॅट. हे दोघं इनॅक्ट करतात की ही टीचर बनलेली आहे आणि हा पॅडी आहे ना, बरोबर ना. सो आस्किंग युअर टीचर अबाउट द मिनिंग ऑफ प्रोनाउन्सिएशन ऑफ द वर्ड. आता कधी कधी काय होतं, उच्चार येत नाही आपल्याला, प्रोनाउन्सिएशन येत नाही. मग आपण काय करतो, त्याचा उच्चार नेमका काय होतो टीचर कळत नाही ना, मग आपण विचारतो. मग ते इंग्लिशमध्ये कसं विचारायचं? आन्सर, एक्सक्यूज मी मॅम. टीचर, येस, व्हॉट डू यू वॉन्ट. काय पाहिजे तुला? कुड यू प्लीज एक्सप्लेन द मिनिंग ऑफ हॉरिझॉन. हॉरिझॉनचा अर्थ सांगता का? वर्ड इन मराठी. टीचर, इन मराठी इट्स मीनिंग क्षितिज. थँक्यू. आस्किंग युअर टीचर टू एक्सप्लेन समथिंग टू यू अगेन. म्हणजे वर्गात टीचर शिकवतात आणि आपण त्यांना थांबवतो, कळतच नाही नेमकं काय, तर आपल्याला थांबवायचं आणि विचारायचं. तेव्हा कसं विचारणार इंग्लिशमध्ये? पार्डन मिस. परत सांगायला लावायचं असेल ना दुसऱ्याला, एक्सक्यूज मी नाही त्यावेळेस काय ना, पार्डन. पार्डन म्हणजे मला क्षमा करा, मला परत सांगा. टीचर, येस, सॉरी मिस बट आय डिडंट गेट द लास्ट वर्ड. कॅन यू प्लीज एक्सप्लेन इट अगेन. कधी कधी असं तर टीचर सांगतात आणि पटकन कळतच नाही आपल्याला, तर विचारायचं तेव्हा असं बोलायचं. टीचर, ओके, लिसन इट केअरफुली. आणि मग आपण म्हणणार थँक्यू. सो हे झालं संभाषण. अशा प्रकारे आपण हा गेम 4 पूर्णपणे सोडवलाय.
व्हिडिओ आवडलाय का? आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझं नाव आहे सपना टीचर. मी पुणे जिल्ह्याच्या तळेगाव दाभाडे इथून आहे. तुम्ही कुठनं माझा व्हिडिओ बघताय मला नक्की सांगा.